मागच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट लॉ ऑफ डॉमिनन्स मेंडलचा फर्स्ट लॉ ऑफ डॉमिनन्स पाहिला होता. त्याच्यात आपण डिस्कस केलं होतं मोनोहायब्रिड क्रॉस केल्यावर टॉल एक कॅरेक्टर जेव्हा आपण घेतो टॉल आणि डॉर्फ हाईट ऑफ द प्लांट आणि त्यांना जेव्हा क्रॉस करतो तेव्हा जे F1 जनरेशन आपल्याला दिसतं त्याच्यात सगळे टॉल असतात आणि F1चं सेल्फिंग झाल्यानंतर जे F2 जनरेशनमध्ये आपल्याला 3 टॉल आणि एक डॉर्फ दिसतो. आता हे जर मला ड्रॉ करायचं असेल तर ते कशाप्रमाणे करणार ते बघून घेऊयात. सो आय हॅव टॉल क्रॉस्ड विथ डॉर्फ. हे पॅरेंटल जनरेशन आहे P आणि यांचे गॅमिट्स यांचे जिनोटाईप असे असणार आहेत. ते प्युअर लाईन आहे त्यामुळे दे आर गोइंग टू बी होमोझायगस असणार आहेत हे. आणि यांचे गॅमेट्स कसे असतील, गॅमेट्स लिहायचे असले तर हे टी असेल, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. आणि जेव्हा फर्टिलायझेशन होईल तेव्हा रिझल्टिंग प्रोजेनी कॅपिटल टी स्मॉल टी हेटेरोझायगस, पण यांचं फिनोटाईप जे आपल्याला कॅरेक्टर डोळ्याने दिसणार आहे ते काय असणार आहे, टॉल. सो ऑल दीज प्लांट्स आर गोइंग टू बी टॉल. दिस इज दी F1 म्हणजे फर्स्ट फिलियल जनरेशन. फर्स्ट फिलियल जनरेशनमधले सगळे प्लांट्स टॉल असणार आहेत. आता यांचं जर मी सेल्फिंग केलं म्हणजे एक प्लांट मेल आणि एक फिमेल कन्सिडर करून मी पोलन एकाचं दुसऱ्याच्या स्टिग्मावर टाकलं, तर हे सेल्फिंग जर मी केलं तर याच्यात मी एकाचंच पोलन घेईन आणि त्याच स्टिग्मावर टाकणे, सेम फ्लावर, देन इट बिकम सेल्फिंग, राईट, सेल्फ पॉलिनेशन. आणि मग त्याला आपल्याला परत F2 जनरेशनसाठी गॅमिट्स कुठले असणार आहेत, इथे गॅमिट्स असणार आहेत कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, राईट. तर इथे आपण पनेट स्क्वेअर काढूयात. पनेट स्क्वेअर काढून आपल्याला इथे दिसेल की कुठले गॅमिट्स प्रोड्यूस होत आहेत फायनली, राईट. सो यू हॅव कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, कुठला तरी एक मेल असेल एक फिमेल असेल. आपल्याला काय रिझल्टंट मिळतं आहे, कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी आणि स्मॉल टी स्मॉल टी. सो दिसायला हे कसं असणार आहे, फिनोटाईप दिस इज गोइंग टू बी टॉल. इथे पण टॉल असणारे प्लांट, इथे पण टॉल असणारे, आणि हा सगळ्यात शेवटी जो आहे तो डॉर्फ असणार आहे कारण हे होमोझायगस रिसेसिव्ह आहे. सो दिस बिकम्स द टोटल F2 जनरेशन. याला आपण F2 जनरेशन म्हणतो. आता याचा आपण जर फिनोटिपिक आणि जिनोटिपिक रेशो काढायचं म्हटलं तर काय येणार आहे, तर फिनोटिपिक रेशो म्हणजे फिनोटाईप जे आपल्याला डोळ्याने दिसतं, 3 टॉल दिसत आहेत आणि एक आपल्याला डॉर्फ दिसतो आहे. सो फिनोटिपिक रेशो इज 3:1. आणि जिनोटिपिक रेशो जर पाहिला म्हणजे जीन्स कसे आहेत यांचे, तर जिनोटिपिक रेशो आपल्याला दिसून येतं 1 इज होमोझायगस टॉल, राईट, 2 हेटेरोझायगस टॉल आणि एक आहे तो रिसेसिव्ह. तर आपल्याला जिनोटायपिक रेशो दिसून येतं 1:2:1. तर हे जिनोटायपिक रेशो आणि फिनोटायपिक रेशो मेंडलनी काढलं होतं. तुम्ही हा मोनोहायब्रिड क्रॉस आहे हे तुम्ही दुसऱ्या एका कॅरेक्टरसाठी सुद्धा करू शकता, किंवा डायहायब्रिड क्रॉस घेऊन त्याच्यात तुम्ही 2 कॅरेक्टर्स घेता आणि मग परत हे सगळं रिपीट करायचं आहे आणि फिनोटिपिक आणि जिनोटिपिक रेशो पनेट स्क्वेअरकडे बघून तुम्हाला काढता येईल की फिनोटिपिक रेशो काय आहे आणि जिनोटिपिक रेशो काय आहे. आता जर मी हा F1 जनरेशन घेतला, ओके, आता F1 जनरेशनमध्ये टॉल आहे, तर मला डोळ्यांनी कळणार नाही आहे की ते टॉल प्लांट्स होमोझायगस आहेत का हेटेरोझायगस आहेत. सो इफ आय टेक दिस F1 जनरेशन प्लांट, टॉल प्लांट, आणि मी त्या प्लांटला एक पेरेंटसोबत, कुठल्याही एक पेरेंटसोबत जर मी क्रॉस केलं, तर सपोज मी आधी होमोझायगस डॉमिनंट पेरेंट जो आहेत टॉल आहेत त्याच्याबरोबर जर क्रॉस केलं F1, तर मला काय मिळणार आहे, याचे गॅमिट्स कसे असणार आहेत, कॅपिटल टी स्मॉल टी आणि कॅपिटल टी. सो फायनल प्रोडक्ट काय मला मिळणार आहे, मला आयदर सगळे होमोझायगस टॉल मिळतील किंवा हेट्रोझायगस टॉल, पण बेसिकली प्लांट सगळे टॉल असणार. सो दिस काइंड ऑफ अ क्रॉस इज कॉल्ड ॲज अ बॅक क्रॉस.
बॅक का? कारण F1 जनरेशन आणि एक पेरेंटसोबत मी क्रॉस करते, सो आय एम गोईंग बॅक 1 जनरेशन, म्हणून याला बॅक क्रॉस म्हणतात. आणि दुसरा ऑप्शन जो आहे माझ्याकडे तो काय आहे, F1 जनरेशन घेतलं इथून आणि रिसेसिव्ह पेरेंट म्हणजे डॉर्फ पेरेंटसोबत क्रॉस केलं, तर मला ही याच्यात गॅमिट्स काय मिळणार आहेत, कॅपिटल टी स्मॉल टी स्मॉल टी स्मॉल टी, आणि हे फायनल रिझल्ट माझा येईल. तर इथे तुम्हाला दिसेल कॅपिटल टी स्मॉल टी स्मॉल टी स्मॉल टी, हा जो टॉल आहे हा हेटेरोझायगस टॉल आहे, पण त्याच्यासोबत एक डॉर्फ मला परत मिळतो आहे, राईट. सो दिस इज 1:1 रेशो. आणि या रिसेसिव्ह पेरेंटबरोबर जेव्हा आपण क्रॉस करतो याला आपण टेस्ट क्रॉस म्हणतो. का? कारण आपण ॲक्च्युली टेस्ट करतो आहे की माझा जो F1 हायब्रिड मला मिळाला आहे तो होमोझायगस आहे का हेटेरोझायगस आहे, हे याच्यावरनं कळतं. जर होमोझायगस असला असता, कॅपिटल टी आलं असतं, तर मग काय झालं असतं, सगळे टॉल मिळाले असते. मला डॉर्फ कॅरेक्टर परत मिळाला आहे, दॅट मीन्स दॅट एक अलील डॉर्फचा स्मॉल टी आहे, म्हणजे तो होमोझायगस कॅरेक्टर नाही आहे, हेटेरोझायगस कॅरेक्टर आहे. ठीक आहे. आता हे बॅकक्रॉस आणि टेस्ट क्रॉस आपण इथे करून दाखवले मी तुम्हाला. तुम्ही हे डायहायब्रिड रेशोसाठी करू शकता, हा पूर्ण पनेट स्क्वेअर आणि पूर्ण डेरिव्हेशन, किंवा मग मोनोहायब्रिड क्रॉस पण दुसरा कुठलाही कॅरेक्टर घेऊ शकता, पर्पल फ्लावर्स किंवा येलो सीड्स, काही तुम्हाला जे आवडेल ते. ओके. बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉसचं आपण एकदा बघूयात की डेफिनेशन काय आहे. बॅकक्रॉस काय आहे? सो F1 प्रोजेनी क्रॉस विथ एनी वन ऑफ द पेरेंट. सो F1 टॉल क्रॉस विथ प्युअर टॉल पेरेंट किंवा F1 क्रॉस विथ द ड्रॉफ पेरेंट. टेस्ट क्रॉस काय आहे? F1 क्रॉस विथ द रिसेसिव्ह पेरेंट. सो बॅकक्रॉसचा एक प्रकार आहे टेस्ट क्रॉस, राईट. प्युअर डॉर्फसोबत ऑब्व्हियसली क्रॉस केल्यावर. हे कशासाठी वापरतो, तर होमोझायगस हेटेरोझायगस तर कळतंच, आणि जेव्हा मी क्रॉप इम्प्रूव्हमेंट बघते तेव्हा त्यांचे जेव्हा मला कॅरेक्टर्स चांगले करायचे असतात प्लांट्सचे, आणि सपोज एक रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे पण तो चांगला आहे, युजफुल कॅरेक्टर आहे, तर मी काय करू शकते, मी F1 जनरेशन घेऊन त्याला बॅकक्रॉस टेस्ट क्रॉस करू शकते विथ द रेसेसिव्ह पेरेंट, सो दॅट द रेसेसिव्ह कॅरेक्टर त्या जनरेशनमध्ये राहील. नाहीतर काय होणार आहे, डॉमिनंट कॅरेक्टर असल्यामुळे रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे तो वीड आउट होईल, तो बाहेर टाकून दिला जाणार आहे जनरेशन टू जनरेशन. पण चांगला कॅरेक्टर असेल तर प्लांट्समध्ये आपण हे आर्टिफिशियली करू शकतो, म्हणजे तो रिसेसिव्ह जीन परत पॉप्युलेशनमध्ये राहील. एक फक्त लक्षात घ्या की डॉमिनंट रेसेसिव्ह हे टर्म्स आपल्याला समजावेत म्हणून आपण वापरतो, पण ॲक्च्युली डॉमिनंट म्हणजे चांगलाच कॅरेक्टर आहे आणि रिसेसिव्ह म्हणजे वाईट कॅरेक्टर आहे असं नाही आहे. ओके. रिसेसिव्ह कॅरेक्टरसुद्धा चांगले असू शकतात आणि डॉमिनंट कॅरेक्टर कधी कधी वाईट असू शकतात. तर दिस इज नॉट चांगला आणि वाईट, इट इज जस्ट की एक कॅरेक्टर एक्सप्रेस होतो आहे आणि दुसरा एक्सप्रेस होत नाही आहे, सो इट इज व्हेरी न्यूट्रल. ठीक आहे. टेस्ट क्रॉस इज इझी टू डू, सिम्पल आहे, रिपीटेबल आहे, प्रेडिक्टेबल आहे, कारण आपल्याला रेशिओ माहिती आहे, 1:1 रेशिओ मिळाला पाहिजे आपल्याला बिटवीन द टू कॅरेक्टर्स, जे कुठले कॅरेक्टर्स असतील. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हा एक्झाम्पल दिला आहे पर्पल वर्सेस व्हाईट फ्लावर्सचा. इथे फक्त एक मिस्टेक आहे, चूक आहे, इथे एक क्रॉस दाखवला आहे त्यांनी, तर इथे क्रॉस नाही आहे, इट इज नॉट अ क्रॉस बिटवीन होमोझायगस रिसेसिव्ह वर्सेस रिसेसिव्ह. हा क्रॉस आहे डॉमिनंट वर्सेस रेसेसिव्ह याच्यामधला क्रॉस आहे. ठीक आहे. तर याच्यात तुम्हाला काय लक्षात, या डायग्राममधून फिगरमधून तुम्हाला काय कळतं की पर्पल क्रॉस विथ व्हाईट तुम्हाला दोन ऑप्शन येतात, आयदर सगळे पर्पल फ्लावर्स मिळालेत. जर सगळे पर्पल फ्लावर्स मिळालेत याचा अर्थ काय, सगळे जांभळी फुलं असल्यावर आपल्याला हे कन्क्लुजन काढता येतं की हा जो आहे तो डॉमिनंट आहे पण तो होमोझायगस आहे, इट इज नॉट हेटेरोझायगस. आणि जर हेटेरोझायगस असला तर आपल्याला इथे 1:1 रेशोमध्ये पांढरी आणि जांभळी दोन्ही फुलं दिसतात. सो दिस इज वाय दिस इज यूज्ड. हे एक्झाम्पल मी तुमच्या टेक्स्टमध्ये जो दिला तो घेतला आहे. आणि लास्ट आहे तो पॉईंट आपण डिस्कस केला आहे ऑलरेडी, की रिसेसिव्ह ट्रेट्स जर आपल्याला मेंटेन ठेवायचे असतील पॉप्युलेशनमध्ये तर आपण हे टेस्ट क्रॉस वापरू शकतो. हा तुमचा टेक्स्टबुकमधला डायग्राम आहे. ओके. हा जो एक्स आहे हा नको आहे इथे, दिस शुड नॉट बी देअर, हे इथे क्रॉस होतं आहे. ठीक आहे. ओके.
आता आपण सेकंड लॉकडे जाऊयात. सेकंड लॉ काय आहे मेंडलचा, जो मेंडलनी प्रपोज केला आहे, दॅट इज लॉ ऑफ सेग्रिगेशन ऑर प्युरिटी ऑफ गॅमेट्स. याच्यात खूप सिम्पल आहे. ते काय म्हणतात की हे मोनोहायब्रिड क्रॉस तुम्ही पाहिलं किंवा डायहायब्रिड क्रॉस पाहिलं तर दोन्हीमध्ये हे ॲप्लिकेबल आहे. इथे त्यांनी असं सांगितलं की जेव्हा गॅमेट्स फॉर्म होतात तेव्हा सपोज कॅपिटल टी आणि स्मॉल टी आहे तर ते ते सेपरेट होतात, ते मिक्स होत नाही, त्यांच्यामध्ये कुठलेही कॅरेक्टर्स ब्लेंड होत नाही किंवा त्यांचं मिश्रण होत नाही, ते सेपरेट राहतात. हे आपल्याला कसं कळतं, कारण F1 जनरेशनमध्ये जरी मला सगळे टॉल प्लांट्स मिळाले असतील तरी F2मध्ये मला परत एक डॉर्फ प्लांट दिसून येतो, राईट. 4 प्लांट्सपैकी एक प्लांट तरी डॉर्फ असतो. याचा अर्थ तेच आहे की जे दोन कॅरेक्टर्स आहेत ते सेपरेट जातात गॅमेट्समध्ये, ते कुठेही मिक्स होत नाही किंवा ब्लेंड होत नाही. सो दिस इज लॉ ऑफ सेग्रिगेशन. म्हणून त्याला प्युरिटी ऑफ गॅमेट्स म्हटलं, की गॅमेट्स जे आहे त्यांचं जे कॅरेक्टर आहे तो प्युअर राहत आहे, ते मिक्स होत नाही. सो बोथ मोनोहायब्रिड अँड डायहायब्रिडमध्ये दिसून येतं. डू नॉट शो एनी ब्लेंडिंग ऑर मिक्सिंग. इथे बघा हा एक्झाम्पल घेतला आहे त्यांनी मिओसिसमध्ये. हे F1 जनरेशन आहे. कॅपिटल R स्टँड्स फॉर राऊंड सीड्स अँड कॅपिटल Y इज फॉर येलो सीड्स. सो राऊंड येलो इज क्रॉस विथ राऊंड येलो, म्हणजे सेल्फिंग करतो आपण. आणि इथे बघा कॅपिटल R आणि स्मॉल r हे सेपरेट होत आहेत इथे दोन गॅमेट सेल्समध्ये, राईट. सिमिलरली कॅपिटल वाय सेपरेट होत आहेत दोन गॅमेट्समध्ये, तर ते एकत्र राहत नाही आहेत. सो दिस इज वॉट लॉ ऑफ सेग्रिगेशन टेल्स यू. की बोथ दी अलील्स दे आर रिकवर्ड इन द F2 जनरेशन. F2मध्ये बोथ अलील्स परत येतात, म्हणजे ते कुठेही जात नाही. कॅपिटल आर अँड स्मॉल आर ते सेपरेट होतात ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. तर फायनली तुम्हाला या टेबलमधून कळेल की स्मॉल स्मॉल वाय परत ही कॅरेक्टर परत आलेली आहे. इवन दो आपण सेल्फिंग करताना F1 जनरेशनमध्ये ही कॅरेक्टर नव्हती, तरी ते परत आपल्याला मिळालेलं आहे. So explains why the recessive type appears. They are gametes formed are pure and either dominant or recessive. ठीक आहे. स्टेटमेंट तुम्हाला तसाच तसा पाठ करावा लागेल. स्टेटमेंट ऑफ लॉ ऑफ सेग्रिगेशन इज वेन हायब्रिड F1 फॉर्म्स गॅमेट्स द अलील सेग्रिगेट फ्रॉम इच अदर अँड एंटर इन डिफरंट गॅमेट्स. ओके. सो इच गॅमेट कॅन कंटेन ओनली वन अलील. एकच अलील असू शकतो एका गॅमेटमध्ये. हे सगळे टर्म्स आपण ऑलरेडी कवर केले आहेत, तुम्हाला ते टर्म्स रिवाईज करावे लागतील. ओके. आता हे टर्मिनॉलॉजी आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. फिनोटाईप म्हणजे काय, जिनोटाईप म्हणजे काय. फिनोटाईप म्हणजे जे कॅरेक्टर आपल्याला डोळ्याने दिसून येतं, दॅट इज फिनोटाईप. जिनोटाईप म्हणजे जीनचा जो मेकअप आहे त्याला आपण जिनोटाईप म्हणतो. आणि फिनोटाईप पाहून आपण फिनोटाईपिक रेशो काढतो आणि जीन्स वेदर दे आर होमोझायगस, अलील्स एकत्र जे आले ते होमोझायगस आहे का हेट्रोझायगस आहे त्याच्यावरनं आपण जिनोटाईपिक रेशो काढतो. सो व्हॉट इज फिनोटाईप? एक्सटर्नल अपिअरन्स ऑब्झर्वेबल आहे आणि ते कशावर डिपेंडेंट आहे, कुठले अलील सोबत येतात त्याच्यावर डिपेंडेंट आहे. ओके. फॉर एक्झाम्पल जर हाईट कॅरेक्टर कन्सिडर केली तर पी प्लांटमध्ये 2 ऑप्शन्स असतात, आयदर टॉल ऑर डॉर्फ. रेशो काय आहे फिनोटिपिक रेशो? आपण मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये पाहिलं होतं. फिनोटिपिक रेशो काय होता? फायनली आपल्याला स्क्वेअरमध्ये 3 टॉल मिळाले होते आणि 1 डॉर्फ मिळाला होता. सो फिनोटिपिक रेशो इज 3:1 इन केस ऑफ अ मोनोहायब्रिड क्रॉस, राईट. F2 जनरेशन मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये आपल्याला 3:1 मिळतं फिजिकल कॅरेक्टर्सवरनं, करेक्ट. आणि जिनोटाईप काय आहे? जिनोटाईप इज द जेनेटिक मेकअप ऑर कॉन्स्टिट्यूशन. एका कॅरेक्टरसाठी काय आहे? तर टॉल पी प्लांट्ससाठी कॅपिटल टी किंवा कॅपिटल टी स्मॉल टी असू शकतं आणि डॉर्फसाठी ऑब्व्हियसली फक्त स्मॉल टी कॅरेक्टर असू शकतं, अलील्स असू शकतात. जिनोटिपिक रेशो काय आहे? आपण जिनोटिपिक रेशो पण पाहिला होता. स्क्वेअरमध्ये आपल्याला 3 टॉल मिळाले होते, त्यापैकी एक होता तो होमोझायगस होता, कॅपिटल टी, पण 2 जे होते ते हेट्रोझायगस होते, कॅपिटल टी स्मॉल टी. सो आपण ते 3 जे होतं त्याला डिवाइड केलं 1:2:1. 1 म्हणजे सगळ्यात शेवटी रिसेसिव्ह. सो F2 जनरेशनमध्ये जिनोटिपिक रेशो आपल्याला ॲज फॉलोइंग इथे दाखवलं आहे. 1 कॅपिटल टी, 2 कॅपिटल टी स्मॉल टी आणि 1 स्मॉल टी. दिस इज फॉर अ मोनोहायब्रिड क्रॉस. आता हे तुम्हाला डायहायब्रिड क्रॉससाठी पण काढता येईल आणि तुम्ही काढा फॉर द डायहायब्रिड क्रॉस, फिनोटिपिक रेशो अँड जिनोटिपिक रेशो.
डायहायब्रिड क्रॉस काय आहे आता आपण थोडंसं डिस्कस करू. जेव्हा दोन कॅरेक्टर्स आपण एकत्र घेतो ॲट वन टाईम आणि हे दोन कॅरेक्टर्स पेरेंट्समध्ये वेगळे आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल मी पीमध्ये राऊंड सीड्स आणि येलो सीड्स ते दोन कॅरेक्टर्स आहेत आणि त्यांच्या कॉन्ट्रास्टिंग म्हणजे काय येणार, रिंकल्ड आणि ग्रीन. हे दोन जर प्लांट्स मी घेतले आणि त्यांना क्रॉस केलं तर मला जे काही रिझल्ट मिळेल दॅट इज अ डायहायब्रिड क्रॉस. असं आपण ट्रायहायब्रिड क्रॉस करू शकतो. परत आपण ते नंबर ऑफ कॅरेक्टर्स आपण वाढवू शकतो, पण कॉम्प्लिकेशन्स तेवढे वाढतील कारण जेवढे आपण कॅरेक्टर्स वाढवू तेवढे प्रॉबबिलिटी परम्युटेशन कॉम्बिनेशन आपलं चेंज होत राहणार आहे. राईट, कॅरेक्टर्समधलं जे मिक्सिंग आहे ते जे कॅरेक्टर्समध्ये जे व्हेरिएबिलिटी आहे ते वाढत राहणार आहे. सो डायहायब्रिड क्रॉसमध्ये आपण दोन कॅरेक्टर घेतो. ठीक आहे, कुठले कॅरेक्टर्स मी सांगितलं, येलो आणि राऊंड सीड्स हे, किंवा ग्रीन आणि रिंकल्ड सीड्स हे आपण कॅपिटल वाय नेहमी डॉमिनंटसाठी वापरतो आणि स्मॉल अल्फाबेट हे रेसेसिव्हसाठी वापरतो. दिस इज द पॅरेंटल जनरेशन. आता यांचे क्रॉस जेव्हा करतो आणि F1मध्ये आपल्याला काय मिळतं, येलो राऊंड सीड्स मिळतात कारण येलो आणि राऊंड हे ऑब्व्हियसली डॉमिनंट कॅरेक्टर आहे. सो आपल्याला कॅपिटल वाय स्मॉल वाय, पण हे हेटेरोझायगस आहे. हे प्युअर लाईन होते, पॅरेंटल जनरेशन प्युअर होते. हा जो आहे तो हायब्रिड आहे कारण त्याच्यातमध्ये हे दोन कॅरेक्टर्स अलील्स जे आहेत ते दोन्ही आलेले आहेत. राईट, आता F1 जनरेशनला आपण सेल्फ करतो. राईट, सेल्फ केल्यानंतर आपल्याला पुढचं बघता येईल. सो दिस इज क्रॉस बिटवीन पेरेंट्स डिफरिंग इन टू हेरिटेबल कॅरेक्टर्स ऑर ट्रेट्स. मेंडलनी हे डायहायब्रिड क्रॉस केले होते. तर इथे तुम्हाला दिसेल यांचे गॅमेट्स कसे येत आहेत बघा. कॅपिटल वाय कॅपिटल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय स्मॉल आर, हे 4 प्रकारचे गॅमेट्स येणार आहेत. आणि F2 जनरेशनमध्ये फायनली 9 आपल्याला राऊंड येलो मिळणार आहेत, 3 आपल्याला ग्रीन राऊंड मिळणार आहे, 3 आपल्याला येलो रिंकल्ड मिळणार आहे आणि सगळ्यात शेवटी जे ओरिजिनल कॅरेक्टर होतं ग्रीन रिंकल्ड. तर हे दोन कॅरेक्टर्स तुम्ही बघाल तर हे दोन जे 3 जे दाखवत आहे हे नवीन कॅरेक्टर्स आहेत. हे आधी नव्हते, पेरेंट्समध्ये नव्हते हे कॅरेक्टर्स. राईट, F1 जनरेशनमध्ये पण नव्हतं, पण हे दोन नवीन कॅरेक्टर्स इंट्रोड्यूस झाले. सो याच्यावरनं मेंडलनी तिसरा लॉ पॉस्ट्युलेट केला होता, दॅट इज कॉल्ड ॲज अ लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. आता पुढच्या लॉकडे आपण जाऊयात आणि बघूयात की लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट काय म्हणत आहे. याच्यामध्ये हे बघा, हा तोच एक्झाम्पल घेतला आहे, राऊंड येलो आणि इथे हे इंडिपेंडेंटली असॉर्ट होत आहेत हे जे अलील्स आहेत. याचा अर्थ काय आपण पुढच्या याच्यात एक व्हिडिओ बघूयात आधी आणि मग डिस्कस करूयात. बेसिकली काय होतं आहे की जे अलील्स आलेले आहेत ते वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये सेल्समध्ये जाऊ शकतात. तुम्ही कधी चॉकलेटचा बॉक्स असॉर्टेड असं कधी पाहिलं असेल तर असॉर्टेड म्हणजे काय असतं, त्याच्यात एका प्रकारचे चॉकलेट नसतात. मिल्क चॉकलेट असतं, डार्क चॉकलेट असतं, ज्याच्यामध्ये ॲल्मंड्स असतात, बदाम असलेले चॉकलेट. सो सो दॅट इज असॉर्टेड. तसंच आहे हे की जीन अलील्स जे आहेत ते वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये एका सेलमध्ये जाऊ शकतात आणि मग नंतर त्यांचं जेव्हा फर्टिलायझेशन होईल तेव्हा नवीन हे प्रोड्यूस होणार, न्यू कॅरेक्टर्स प्रोड्यूस होणार. त्यामुळे आपल्याला मागच्या याच्यात मी दाखवलं तुम्हाला 2 नवीन कॅरेक्टर्स इंट्रोड्यूस झाले. एक होता की ग्रीन होता आणि राऊंड होता जे आधी नव्हतं, आणि दुसरा होता येलो होता पण रिंकल्ड होता. सो दीज 2 कॅरेक्टर्स वर इंट्रोड्यूस्ड. सो लेट अस फर्स्ट लिसन टू अ व्हिडिओ. एक व्हिडिओ बघूयात आधी आणि मग आपण Just wanted to add on a little bit to the previous video about dihybrid crosses and its relationship to meiosis. This is just meant to illustrate Mendel's law of independent assortment and how it relates to meiosis and dihybrid crosses. You can see that during metaphase, so this is a chromosome. This is one chromosome consisting of 2 sister chromatids, and these are homologous chromosomes. So during prophase 1, these homologous chromosomes, because they're the same size and they have the same genes, oops, this is not the same size, I gotta fix that a little bit, are going to find each other because they're homologous. And when they find each other, they're going to do some crossing over. So I'm not going to illustrate that, but it's going to join up and they might exchange alleles with each other. Okay. Now, when they come here to line up, they could line up
in many different ways. They could line up like this, or they could line up like this. It's just a simple matter of 2 to the power of the number of chromosome pairs there are. And if the alleles are different, like a big Q, big Y, little y, then you can end up creating different combinations. So look at this specific combination. I could end up with a gamete here that has little r, big Y, big Q, and one with big R, little y, little q. Just by flipping this around, I've created a new gamete, little r, big Y, little q. Now this is considering 3 of these together. For our intents and purposes, we've only had to consider up to 2 at the same time. But this random alignment, random assortment during metaphase 1 contributes to the part of the infinite variety. Now, this is only 3 of the 23 chromosome pairs that exist. So there's 23. So 20 additional chromosome pairs if I were to draw this thing all the way down. So you can imagine 2 to the power of 23 is a number of combinations, and that's a big number. Add on top of that, when crossing over can actually happen. And when crossing over actually happens, it's not just one section that gets exchanged. This part here can overlap with this, or it can overlap with the part behind it. You can have sometimes up to 8 different crossing points. Those crossing points are called chiasmata, and that happens during prophase 1. So adding the crossing over together with the random assortment during metaphase 1 basically contributes to an infinite variety of gametes that you can actually produce. Mendel's law of independent assortment states that these allele pairs separate independently of each other during the formation of gametes. What that means is, and in order for that to be true, it means that these genes we're talking about have to be on different chromosomes. So it is true that R and Y, if they are indeed located on different chromosomes, they will separate independently of each other. So big R doesn't necessarily have to go with big Y. It could come with little y. We assume, probability-wise, that this situation is just as likely to happen as this situation. So we would expect an equal outcome of all the gametes that exist there. राईट. तर या व्हिडिओमध्ये ते मेनली हेच सांगतात की इंडिपेंडेंटली हे अलील्स असॉर्ट होतात, पण जेव्हा हे वेगवेगळ्या क्रोमोझोमवरती लोकेटेड असतात तेव्हाच. मेंडल लकी होता, कारण त्यांनी जे 7 कॅरेक्टर्स पाहिले ते सगळे वेगवेगळ्या क्रोमोझोमवर लोकेटेड होते. त्यामुळे फॉर मेंडल हे सगळे जे रूल्स आहेत ते त्यांच्या स्टडीसाठी ते अप्लिकेबल आहे. पण नंतरून जेव्हा सायंटिस्टनी अजून रिसर्च केलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे सगळ्या अलीलसाठी नाही ॲप्लिकेबल आहे. जेव्हा हे अलील्स एका क्रोमोझोमवर जर आले तर हे शक्य नाही आहे, राईट. सो दिस इंडिपेंडंट असॉर्टमेंट तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा अलील्स वेगवेगळ्या क्रोमोझोमवर असतील. जर ते एका क्रोमोझोमवर असले तर हे इंडिपेंडंट असॉर्टमेंट होत नाही. मग त्याला आपण डिव्हिएशन्समध्ये आपण पुढे बघणार आहोत की काय काय डिव्हिएशन्स येतात फ्रॉम द मेंडल्स लॉज. सो हे आपण कुठल्या एक्सपेरिमेंटमधून हे कन्क्लुजन काढलं तर डायहायब्रिड रेशो जे आपण आता पाहिलं ते तुम्ही घरी जाऊन घरी ते तुम्ही करणार आहात. फाइंड आउट की फिनोटिपिक रेशो काय आहे आणि जिनोटिपिक रेशो काय आहे फॉर अ डायहायब्रिड रेशो, फॉर अ डायहायब्रिड क्रॉस. सो अगेन सेपरेट क्रोमोझोम्स आपण डिस्कस केलेले, दे इंडिपेंडेंटली असॉर्ट फ्रॉम इच अदर. ते रँडमली फर्टिलायझेशनच्या वेळेस युनाईट होतात आणि नवीन कॅरेक्टर हे होतं. हे आपण मागच्या याच्यात स्लाईडमध्ये पाहिलं होतं की F2 जनरेशनमध्ये फिनोटिपिक रेशो आपल्याला डिफरन्स दिसतं कॅरेक्टरचं, दॅट इज 9:3:3:1, आणि त्याचं जिनोटिपिक रेशो अजून मोठं असणार आहे. ते तुम्हाला जेव्हा तुम्ही स्क्वेअर काढाल, पनेट स्क्वेअर काढाल, तेव्हा तुम्हाला ते जिनोटिपिक रेशो त्याच्यावरनं कळेल की जिनोटाईप कुठले होमोझायगस किती आहेत, हेट्रोझायगस किती आहेत, काय नंबर आहे ते. ओके. सो कन्क्लुजन इज दॅट हे 2 कॅरेक्टर्स आहेत ते सेपरेटली इंडिपेंडेंटली असॉर्ट होतात. स्टेटमेंट ऑफ लॉ काय म्हणतोय, स्टेटमेंट ऑफ लॉ म्हणतोय when hybrid processes 2 or more pairs of contrasting factors, that is alleles, they form gametes, the factors in each pair segregate independently of the other pair. होपफुली तुम्हाला हे 3 लॉज कळलेले आहेत, आणि याच्या पुढचं आपण जे बघणार आहोत दॅट इज डिव्हिएशन्स फ्रॉम द मेंडल्स फाइंडिंग्स.